नमस्कार मंडळी. आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हेदवकर गणपती कारखान्याला सुद्धा व्हिजिट दिली होती. त्याची व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपण पोहोचवत आहोत. चला तर. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मित्रांनो, आता आपण आहोत गुहागर तालुक्यातील कौंढर काळसूर या गावी. या गावातील चक्क 70 वर्षाचा कलेचा वारसा जपणाऱ्या कलामंदिरामध्ये. तुम्हाला प्रश्न तर पडला असेल, मग नक्की कुठे? तर हेदवकर गणपती कारखाना येथे. कसं आहे ना, गणपती बाप्पाच्या आगमनासाठी जेव्हा 3 ते 4 महिने बाकी असतात तेव्हापासूनच गणपती कारखान्यामध्ये लगबग चालू असते. आणि हो, अगदी ती गणपती बाप्पा पूजेला लागेपर्यंत. मंडळी, सध्या या गणपती कारखान्याची धुरा श्री चंद्रकांत अनिल हेदवकर आणि त्यांचे भाऊ श्री गणेश अनिल हेदवकर आणि संपूर्ण परिवाराकडून सांभाळली जात आहे. कसं आहे ना, एखादी गोष्ट चालू करणं हे खूप सोपं असतं, पण तितकीच पिढ्यानपिढ्या जपून ठेवणं, ती वारसा जपणं हे खूप कठीण असतं. आणि ते आपल्यासमोर घडताना आपण पाहतोय. आणि तोच वाडवडिलांच्या मार्फत आलेला वारसा आज हेदवकर फॅमिली सांभाळत आहे. त्या कारखान्यात सुद्धा अगदी घरातील लहान मुलांपासून महिलांपासून सगळेजण एकमेकांना मूर्ती घडवण्यासाठी मदत करत असतात. मंडळी, घरातच कारखाना असल्यामुळं घरातील लहान मुलांना देखील आवड तयार होते. आणि आवड तयार झाल्यामुळं लहान मुलं देखील आपापल्या परीनं जमेल ते छोटं छोटं काम करत असतात. कारखाना असाच निरंतर या पुढील पिढ्यांमध्ये देखील असाच चालू राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना. हा फोटो तुम्ही पाहताय कैलासवासी श्री अनिल हरिश्चंद्र हेदवकर यांचा. त्यांच्या निधनानंतर आता त्यांची मुलं ही धुरा सांभाळत आहेत. चला तर मग आता गणपती बाप्पांच्या सगळ्या मूर्तींवर आपण नजर टाकूया.
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. चला तर मग भेटू पुढील व्हिडिओमध्ये. बाय.